नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलकडनं BMSच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं एक अतिशय महत्त्वाची नोटीस जी ती ऑलरेडी पब्लिश झालेली आहे. नोटीस नंबर 13. या नोटीस नंबर 13मध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन प्रक्रियासुद्धा उपलब्ध आहे. नव्यानं रजिस्ट्रेशन झालेले मुलं आणि ऑलरेडी रजिस्टर्ड मुलं हे कॉमनली BMSच्या आणि BHMSच्या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. तर या BMSच्या चॉईस फिलिंगच्या संदर्भानं जे रजिस्ट्रेशन ओपन होणार आहे तर ते कुणाला करायचं आहे? ज्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना. ज्या विद्यार्थ्यांपर्यंत रजिस्ट्रेशनची माहिती पोहोचली नाही किंवा रजिस्ट्रेशनची माहिती पोहोचली परंतु डॉक्युमेंट्स उपलब्ध नव्हते, तर असे विद्यार्थी जे माहिती असतानाही रजिस्ट्रेशनपासून वंचित राहिले किंवा रजिस्ट्रेशन त्यांना माहितीच झालं नाही, असे जे काही विद्यार्थी असतील ते आता या प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. सो या रजिस्ट्रेशन प्रक्रियेपासून पुढचे चॉईस फिलिंग, रेग्युलर अपडेट्स या संदर्भामध्ये कुणालाही काउन्सिलिंग जॉईन करायचे असल्यास आमच्या छत्रपती संभाजीनगरला अवश्य व्हिजिट करा. BMSची जी काय प्रक्रिया आहे, पुढचे जे काय 3, 4, 5 जे पण राऊंड होतील या संदर्भामध्ये परिपूर्ण मार्गदर्शन, कॉलेजच्या सिलेक्शन लिस्ट आणि इतर सगळी माहिती आमच्या वतीनं तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. त्या संदर्भातलं परिपूर्ण मार्गदर्शन मिळेल. सो जे इच्छुक असतील त्यांनी नक्की आमच्याशी संपर्क करा, आमच्या ऑफिसला व्हिजिट करा. येणाऱ्या काळामध्ये जी काय प्रक्रिया होईल त्या संदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन आमच्या वतीनं आपल्याला केलं जाईल. धन्यवाद. थँक्यू.